आस्वाद घ्यायला पोरं बसलीत. सच्चा लाजू नको, दोनदा घे. ही सगळी पार्टी आहे भाऊजींकडनं का. भाऊजींना आपल्याकडे घेऊन जाऊ, बसू मस्त आपण पण, म्हणजे पार्टी करायला अशी पोह्यांची. दाजींच्या हातचे मस्त पोहे खाऊन आम्ही बाहेर पडलो. बाहेर पडताच आम्हाला मेन रोडवरती हे मेंगाई देवीचं मंदिर दिसलं, जे पायथ्याशी आहे. बाहेरूनच पाया पडून आम्ही गडाकडे निघालो. तसं तर ठरवल्या वेळाप्रमाणे आम्हाला निघता नाही आलं, कारण का रात्री यायलाच आम्हाला खूप उशीर झाला होता. सचिनसोबत डिस्कशन झालेलं त्याप्रमाणे स्टेसाठी दाजींचा एक शॉप टाईप होतं मोठं, जिथं झोपायची सोय करायची होती. पण नंतर त्यांनी तिकडे गेल्यावर सरप्राईज दिला, बोलला की आपल्याला घरीच थांबायचं आहे दाजींच्या. मग त्यांनी छान सोय केली आम्हाला झोपायची, बिछाना वगैरे व्यवस्थित टाकून दिला. मस्त गेल्या रात्री 3-3:30 वाजता त्यांनी गरम गरम काळा चहा बनवून दिला. त्याच्याने थोडंसं रिलॅक्स फील झालं आणि जरा झोप चांगली लागली. म्हणजे तोरणागडाच्या ट्रेकिंग पॉईंट स्टार्ट होतो तिथपर्यंत हा रोड पूर्ण सिमेंटचा होता. तर या ठिकाणी खूप चांगलं काम केलेलं आहे. तोरणागडाच्या पायथ्याशी असलेलं वेल्हे गाव, या गावापासून तोरणा ट्रेकिंग पॉईंटपर्यंत जाण्यासाठी 4 किलोमीटरचा वळणदार रस्ता आहे. त्या रस्त्यावरून जाताना तुम्हाला एवढे सुंदर व्ह्यूज दिसतील ना की तुम्ही प्रत्येक ठिकाणी थांबून फोटो खेचाल. अजिंक्य पाटील आमचा प्रॉपर ब्लॉगर. एकदा तुम्ही अजिंक्य पाटील या चॅनलवरती जाऊन चेक करायचे ब्लॉग्स, तुम्हाला नक्कीच आवडतील आणि सबस्क्राईब करा त्याला. नेक्स्ट क्लिपमध्ये आता प्रथमेश बोलेल. काय बोलतो पोरगा बघा तुम्ही. अशा प्रकारे आम्ही तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी आहोत आणि आम्ही निघालेलो आहोत. हे आमच्या पुढे चाललेले आहेत आजू, विनू, सचिन. या 4 गाड्या आमच्याच सोबत आहेत. असा निसर्गाचा मस्त चढताना असं वाटतं खेचते गाडी दुसरी. एकदम मस्त व्ह्यू आहे. एक नंबर व्ह्यू आहे. एकदम असं बरं वाटतंय. एकदम काय डोंगर आणि काय झाडी. अशा प्रकारे आम्ही तोरणागडाची पायथ्याशी पोहोचलेलो आहोत आणि हे आमचे बायकर्स पुढे चाललेले आहेत. हा आहे विनू, त्याच्या पुढे आहे आजू. एकदम मस्त असा व्ह्यू, सगळी हिरवळ हिरवळ, एकदम भारी. आणि पाठून काही जण येत आहेत. अशा प्रकारे मस्त व्ह्यू आहे आणि आम्ही तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी आहोत आणि आम्ही निघालेलो आहोत आता किल्ल्याच्या दिशेने. हे पुढे आमचे बायकर्स आजू, विनू रणबागळे, अजिंक्य पाटील आणि हा मस्त निसर्गाचा व्ह्यू. सह्याद्रीच्या पर्वतरांगा, एकदम कडक असा व्ह्यू आहे. थोड्याच वेळात आम्ही वरती पोहोचून व्हिडिओ काढू आणि तो अपलोड करू. सहलेंगे थोड़ा सा. हे आमचे मेंबर्स.
हा मोठा बिझनेसमॅन आहे, याला कंटिन्यू फोन चालू असतात. आजू माझ्या आरती माझा ब्लॉग नसेल, स्टेटस असेल. काय नाही. ट्रेकची सुरुवात करताच पावसामुळे चिखलाने निसरड झालेल्या वाटेने आमचं स्वागत केलं. त्यांच्याकडे ग्रिपवाले पाय होते त्यांच्याकडे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता अजिबात गर्दी नाही. संडेच्या दिवशी याचा अजिबात गर्दी नसते. हे कोणतरी घसरून पाडा ना मुवमेंट मध्ये. विशाल काय राष्ट्रगीत बोलतात. याला घेऊन जायचे तू राजे. ऑल टीम येत आहे आता. कुठं माऊलीला? माऊली कसं आहे, मस्त आहे का? नहीं उधर जाना है, उधर. शेंगदाण्याचे झाड आहेत. समोर बघ ना कसं वाटतंय, असं वाटतंय वॉल आहे ती बॉर्डर. शपथ, इथं सोय खतरनाक केली रे बसायची. हा ना, हा तेवढा तो पॅच पुढचा जो होता. आणि परत नंतर एक गुरु. मी सरकत नाही सांग का? कारण का तू सरकतोय? कारण की तू तुझ्या पावलांवर पाऊल ठेवतो. असंच माझ्या पावलांवर पाऊल ठेवत तू आयुष्यात पुढे जाशील. पकड जरा, एक जॅकेट बांधू दे. काय माहिती नाही बाकीचे कुठे गेले. येत आहेत हळूहळू.
दिसतोय का नाही तो? आपली पब केदार आलाय. येते मजा. बाकीची पब्लिक तिथून खालून येते आणि आम्ही विचार करतो तिकडे थोडं वरती जाऊन स्टॉप घ्यायला पाहिजे. अजून स्टार्ट टाइम लगेगा. लेवल सबकी निकले. थोडी फाटा लागले. अरे आपला ब्लॉगर कुठे गेला? ब्लॉगर रेस्ट इन पीस झालाय खाली जाऊन. ब्लॉगर चाचा आ गए ऊपर. चप्पल हातात घेऊन. ए चाचा चाचा ए चाचा असं चढतोय आपल्या ब्लॉगरने चप्पल काढले. शिवभक्त हातात घेऊन चालले चप्पल. अरे हे आलास. हे एक पंटर कुठे आहे? संदीप गेला ना वरती. आले सगळे आली पब्लिक आपली. चलो आता इथं थांबलं भरपूर वेळ. परत पुढे जाऊन थांबायची गरज नाही. सँडलची हालत खराब आहे. शूज घालूनच यायला पाहिजेत. हे बघ हे असे घातले असते ना तरी चालले असते. विचार केला ओल्ले ओल्ले राहतील पाय. वाट लागेल. एक नंबर आहे यार. अशा प्रकारे आज निसर्गाच्या सानिध्यात चक्कर येऊन पडलाय आमचा मित्र. अशा ठिकाणी गेला चक्कर येणं म्हणजे एकदम मुदी खाई मुदी खाई. हाय गाईज. विचार आहे आता आम्ही मस्तपैकी चढतोय किल्ल्यावर. आणि आमचे सचिन बाबा आमचा व्हिडिओ काढत आहे अशा प्रकारे. एकदम भारी वाटतंय. ना बाई आमचा सच्चा हा दादर मध्ये इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट मध्ये. आज त्यांनी लिव्ह टाकलेली आहे. आज सुट्टीच आहे बाई आपली. भाऊ झोपला तिथं. आला का अपना आदमी है? किधर गया रे? जर का तुम्ही तोरणा ट्रेक हा पावसाळ्यामध्ये करणार असेल तर ट्रेकिंग शूज नक्की घालून या. कारण का हे जे दगडांमध्ये कोरलेल्या पायवाट आहेत त्यावर पावसाने माती येऊन चिखल होतो आणि वाट निसरडी होते. बाकी ज्यांना ट्रेकची सवय आहे ते लोक तर बिना चपलेचे पण चढतात. मी बघितले या ट्रेकमध्ये. थोडीशी माहिती म्हणून तुम्हाला सांगतो. पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या रांगेत असलेलं हे तोरणागड. या गडाला आणखीन एका नावाने ओळखलं जातं ते म्हणजे प्रचंडगड. या गडाची उंची 1403 मीटर असून याची स्थापना 1470 ते 1486 मध्ये झाली होती.
या स्पॉटवर आल्यावर कदाचित आजूबाजूला मोकळा असल्यामुळे हवेचा जोर जरा जास्त होता. श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना करीत असताना इसवी सन 1647मध्ये सर्वप्रथम घेतलेला हा किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून या किल्ल्याचे नाव तोरणा किल्ला असे ठेवण्यात आले. महाराजांनी गडाची पाहणी करताना त्याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे नाव बदलून प्रचंडगड असे ठेवले. या किल्ल्यावर सापडलेल्या धनाचा उपयोग शिवाजी महाराजांनी राजगडच्या बांधकामासाठी केला. जसजसे आम्ही वरती चाललेलो तसा फॉग वाढत चाललेला आणि रस्ता थोडा कठीण होत चाललेला. जरा हार्ड पॅच येत होते चढण्यासाठी, जसं की तुम्ही बघू शकता यावर. स्वर्गात आला होता. अजिंक्यची तब्येत थोडीशी खराब झाल्यामुळे तो आणि विशाल हे तिथूनच खाली गेले आणि मी पण थांबलेलो. पण मग बाकीचे सगळे पुढे निघून गेले आणि मी एकटाच त्यांच्यापर्यंत जायपर्यंत ट्रेक चालू ठेवला. अशा ठिकाणी चढायला मला जरा जास्त मजा येत होती, कारण का वाटत होतं थोडंसं हार्ड आहे. बाकी यांचं फोटो सेशन चालू होतं म्हणून थांबलेलो. काही ठिकाणावरून मला हात टेकवून चढावं लागत होतं, त्यामुळे व्हिडिओ थोडी दगडांच्या जवळून आली आहे. सोबतचे सगळे पुढे गेल्यामुळे व्हिडिओ दुसरा कोणाला काढायला देऊ शकत नव्हतो. या स्पॉटवर आल्यावर तुम्हाला 2 रस्ते लागतात. एक हा कातळातून कोरलेला आणि दुसरा हा तर रेलिंगला पकडून चढू शकता तुम्ही. बाकी मागे बघू शकता कसा व्ह्यू आहे. आपण हा ट्राय करूया. पावसाळा चालू होऊन जास्त दिवस झाले नव्हते म्हणून यावरती शेवाळ नाही आलेलं आहे. बाकी इतर लोकांच्या काही व्हिडिओजमध्ये बघितले हे निसरडे होतात, त्याच्यामुळे तो सेकंडवाला रस्ता प्रिफेर करा जास्त जर का ह्याच्यात शेवाळ आला असेल तर, कारण का तुम्ही मागे बघितलंच काय होतं. तुम्हाला काही थोडक्याच ठिकाणी थकवा जाणवेल जिथे अशी उभी चढाई आहे. बाकी हे एक चांगलं आहे की प्रत्येक ठिकाणी तुम्हाला रेलिंग्स भेटतील, त्या सपोर्टने तुम्ही पकडून चढू शकता वरती.
हे पकड आता मोबाईल पकड जाऊ दे की. हा हा गार पाणी एकदम शिल्ड. अच्छा अजून इथंच का जायचं काय हाय अजून इथंच तुम्ही लोक काय बोलायचं तुमच्या लोकांना एकटा झालो. मी त्याला बोललो मी व्हिडिओ काढतो आणि तुला सेंड करेन मग तू कंटिन्यू कर. तुम्ही लोक कुठून आले ते कातळामधून आले की बाजूने आले. रायगडपेक्षा हा हा कठीण आहे. नाही मला अजिबात नव्हतं वाटलं मी व्हिडिओ बघितलेला ना. बघितले का मग मला सचिन काळजी बोलले ना हा सर्व अवघड आहे. राजगडला स्टेज असतील रे पण एवढं नाही. भारी आहे रे. प्रॉपर ट्रॅकिंग होते की नाही. त्या दिवशी काय लिंबू सरबत मारायची कशाला थोडी एनर्जी येईल आणि थोडं आपल्याला अजून भरपूर करायचं ना.